अखिल जगत स्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। मल्लासूर, दैत्य कुळाला तुमचा अभिमान नाही तर तुमच्या कृत्यामुळे दैत्य कुळाची मान खाली जाणार आहे। दैत्य कुळाचे तुम्हाला आशीर्वाद नाही शाप मिळतील। कारण अहंकारामुळे तुम्ही खरोखरच आंधळे झाला आहात। आचार्य, तुम्हाला इतकी कशाची भीती वाटते आहे? मणीनं त्या घृतमारीचा पराजय केला। घृतमारी जिला शंकरानं निर्माण केलं, आणि अशा घृतमारीचा पराजय केल्यानंतर कोणत्या देवामध्ये आपल्याला आव्हान देण्याचं धाडस होईल? मूर्ख आहात तुम्ही। स्वतःच्या आनंदात इतके तल्लीन झाला आहात की आजूबाजूला काय घडतंय ह्याचे तुम्हाला भानही नाही। असं नेमकं काय घडलंय आचार्य? तुमचा वध करण्यासाठी श्री महादेवांनी मार्तंड भैरवाचा अवतार धारण केला आहे। त्यांनी सर्व देवांना युद्धासाठी सिद्ध राहण्यास सांगितले आहे। आता तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही। तुमच्या ह्या कृत्यामुळे सर्व दैत्य कुळाचा सर्वनाश होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत। मी केवळ तुम्हाला सावध करण्यासाठी आलो होतो। दैत्यराज, आचार्य म्हणाले सत्य असेल? आचार्याच्या बोलण्याने तू भयभीत झालास की काय? मणी आणि मल्ल यांचे अभय आहे तुला, घाबरू नकोस। निकुम, तुझ्या सेवकांना आज्ञा दे। आचार्य म्हणाले ती वार्ता सत्य आहे की असत्य ते बघायला त्यांना कैलासावर पाठव। हो, मी आत्ता सेवकांना पाठवतो। माझ्या समोर तातडीने उत्तमातल्या उत्तम गुप्तचराला बोलवून आणा। जा। दैत्यगुरूंनी सांगितलेली वार्ता खरी असेल का? खरंच महादेवांनी दैत्यांविरुद्ध युद्धासाठी सर्व देवांना एकत्रित व्हायला सांगितले असेल? आजवर कधीही दैत्य कुळाला त्यांचे उचित स्थान मिळाले नाही। नेहमी त्यांना देवांच्या खालोखाल गणलं गेलं।
दैत्यांना मान मिळाला नाही. सतत मानहानी झाली दैत्यांची. आणि आता जेव्हा आम्ही आमच्या बळावर दैत्यांचं साम्राज्य उभारलं आहे तर देवांना ते सहन होत नाही. काहीतरी करायला हवं. प्रणाम. आपण मला बोलावलात? त्या महादेवानी दैत्यांना युद्धाचे आव्हान दिले आहे. पण त्या धृतमारीला तर दैत्यराज मणीसुराने युद्धात लोळविले, तिचा पराभव केला. आणि म्हणूनच कदाचित आता त्यांनी साऱ्या देवांना युद्धासाठी तयार व्हायला सांगितले आहे. काय? भयाचे कारण नाही, सत्य काय आहे ते शोधायचे आहे. पण ते कसे? त्यासाठी तुला कैलासात जावे लागेल. त्वरित निघ आणि कैलासात खरंच काही घडते आहे की नाही हे आम्हाला येऊन सांग. येतो मी. नारायण नारायण. मल्लाने कुंभकाला सत्य काय आहे हे पाहण्यास सांगितले. कुंभकाने तशी आपल्या गुप्तचरांना आज्ञाही दिली. एकीकडे कुंभकाचे गुप्तचर कैलासाकडे यायला निघाले होते आणि एकीकडे देवसेना देखील कैलासाकडे यायला निघाली होती.
श्री मार्तंड भैरवा, आपल्या दर्शनासाठी सर्व देवसेना दूर झाली आहे. नारायण नारायण. कैलासात श्री मार्तंड भैरवांचे दर्शन घेण्यासाठी सारे जण जमले होते आणि श्री मार्तंड भैरव देवसेनेला पाहण्यासाठी नंदी आणि पार्वती देवींसोबत यायला निघाले. कैलासात एका विस्तीर्ण पठारावर सर्व देवसेना जमली होती. सर्वत्र प्रसन्न वातावरण होते. श्री महादेवांचे गण आनंदाने नाचत होते. सर्वत्र उत्साहाला उधाण आले होते. मणी आणि मल्ल मात्र ही वार्ता खरी आहे की खोटी हे जाणून घेण्यासाठी उत्सुक होते. पण नेमकं तिकडे कैलासावर काय घडतंय ते कळायलाच हवं मला. आचार्यांनी सांगितलेली वार्ता खरी असेल असं मला वाटतं आहे, कारण ते असत्य बोलणार नाही. हे मलाही माहिती आहे, पण देवसेनेला बोलवलंय म्हणजे नक्की काय? आता कोणत्याही क्षणी आपले गुप्तचर कैलासात पोहोचतीलच. निकुंभ, तुला तुझ्या दायित्वाचं भान तर आहे ना? क्षमा असावी दैत्यराज, मी देखील त्या गुप्तचरांची प्रतीक्षा करतो आहे. तो अजूनही त्यांच्याकडून कोणतीही वार्ता आलेली नाही. पण इतक्याशा गोष्टीला इतका विलंब का लागतोय? अरे तू मायावी विद्येत पारंगत आहेस ना, मग त्याचा वापर का नाही करत? मला अजूनही त्या विद्येत बरंच काही शिकायचं आहे. योग्य वेळ आली की मी माझ्या मायावी शक्तीचा वापर निश्चितच करेन, पण यावेळी ते शक्य नाही. आजवर जे देव आपल्या अधिपत्याखाली होते त्यापैकी कोणते देव आता आपल्याशी युद्ध करायला येणार आहेत हे लवकरच कळेल. आपण सांगितल्याप्रमाणे सर्व देवसेना कैलासात आली आहे. कार्तिकेय, ते जरी सत्य असलं तरी ह्या देवसेनेची ओळख तू मला करून द्यावी. कोणत्या देवाची सेना कुठे आहे हे तू मला सांगावेस. हे श्री मार्तंड भैरवा, आपण सर्व जाणताच. तरी देखील या युद्धाच्या निमित्ताने आणि मी देवसेनेचा सेनापती असल्याच्या नात्याने तुम्हाला देवसेनेची ओळख करून देतो. त्या दिशेला हातात आयुधे घेऊन सज्ज असलेले सैन्य माझे आहे. या युद्धाला देवसेनेचा सेनापती म्हणून मी सज्ज आहे प्रभो. शुभम भवतु. त्या मागे जे वीर योद्धे हातात शस्त्र घेऊन उभे आहेत त्यांची मी आपणास ओळख करून देतो देवा. त्या ठिकाणी दिक्पाल आहे. ऐरावत ज्यांचे वाहन आहे, देवांचे जे राजे आहेत, अशा श्री देवेंद्रांचे ते सैन्य आहे. हे मार्तंड भैरवा, आपल्या दर्शनानं मी कृतकृत्य झालो आहे. या युद्धासाठी माझ्या अवघ्या सैन्यासह मी सज्ज आहे प्रभो. शुभम भवतु. श्री देवेंद्रांच्या शेजारी जे सैन्य उभे आहे तिथे आपण कटाक्ष टाकावा. आपल्या ज्वाळांनी निमिषार्धात सारं काही भस्मसात करून टाकण्याची शक्ती ज्यांच्यात आहे त्या श्री अग्निदेवांचे ते सैन्य आहे.
हाती शक्तिशाली असे शस्त्र घेऊन श्री अग्निदेव येथे आले आहेत. हे श्री मार्तंड भैरवा, आपल्या आज्ञेबाहेर मी नाही. आपण सांगितल्याप्रमाणे मी माझे सैन्य घेऊन आलो आहे. मी माझ्या ज्वालांनी दैत्यांना फसफसाट करण्यास आतुर झालो आहे. शुभम भवतु. देवा, आता आपण आपल्या दक्षिण दिशेकडे दृष्टिक्षेप टाकावा. कार्तिकेय, ही तर दंडधरांची सेना अर्थात यमराजांची सेना आहे. हो, जे स्वतः जीवांना हारतात ते श्री यमराज आज युद्धासाठी येथे आले आहेत. नमस्कार प्रभू. शुभम भवतु. आणि कार्तिकेय, यमराजांच्या शेजारी असलेले हे सैन्य कुणाचे? ते सैन्य श्री नैऋत्याधिपती यांचे आहे. हे प्रभो, माझा प्रणाम स्वीकार करावा. या युद्धासाठी मी कटिबद्ध आहे. शुभम भवतु. आणि देवा, त्या दिशेला माझी सेना आहे. विघ्नहर्ता श्री गणेशाचे स्मरण केल्याशिवाय कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात होत नाही. या युद्धाआधी देखील श्री गणेशाचे स्मरण करूनच सर्व देवसेना या युद्धात उतरेल. त्या दिशेला सुवर्ण दंड हाती घेऊन, हाती शस्त्र घेऊन ज्यांचे सैन्य सज्ज आहे ते श्री चंद्रदेवांचे सैन्य आहे. श्री मार्तंड भैरवांनी माझा नमस्कार स्वीकार करावा. शुभम भवतु. आणि चंद्रदेवांच्या निकटच जे सैन्य सज्ज आहे ते श्री सूर्यदेवांचे सैन्य आहे. प्रणाम देवा. शुभम भवतु. देवा, या दिशेला श्री वायुदेव तसेच त्या दिशेला श्री वरुण देवांचे सैन्य आहे. शुभम भवतु. शुभम भवतु. ब्रह्मदेव, हे मार्तंड भैरवा, दैत्यांचा संहार करण्यासाठी मी तुझ्यासह या युद्धात सज्ज झालो आहे. ब्रह्मदेव, या युद्धात सर्व देवतांचे योगदान लागणार आहे. तुम्ही तर त्रिमूर्तींपैकी एक आहात, तेव्हा तुम्ही आल्याने सर्व देवांचे बळ वाढणार यात शंका नाही. साक्षात लयतत्वाचे स्वामी इथे हजर असताना देवांना भयभीत होण्याचे कारण काय? आपण आहात, विघ्नहर्ता श्री गणेश आहेत, पार्वती देवी शक्ती रूपाने आपल्यासह आहेत, सेनापती कार्तिकेय आहेत,
सर्व देव आहेत. या युद्धामध्ये अशुभाचा सर्वनाश होणार हे निसंशय. स्वामी, हा तर श्री विष्णूंच्या शुभचिन्हाचा नाद आहे, अर्थात शंखनाद.